नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जेके अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण इथे प्रश्न आणि उत्तरे कव्हर करून घेणार आहोत। अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि आपल्या ओनली जेके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, कमेंट करा। सुरू करूयात आपला प्रश्न पहिला। प्रश्न पहिला आहे, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पर्याय आहे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोंदिया। प्रश्न क्रमांक 2, पेंच व्याघ्र राखीवशास्त्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच व्याघ्र राखीवशास्त्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पर्याय आहे महाराष्ट्र व छत्तीसगड, महाराष्ट्र व मध्य प्रदेश व छत्तीसगड, महाराष्ट्र व कर्नाटक। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र व मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 3, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पर्याय आहे अकोला, बुलढाणा, धुळे, ठाणे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धुळे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आढळतात? पर्याय आहे अमरावती व अकोला, नांदेड व परभणी, हिंगोली व वाशिम, यवतमाळ व रत्नागिरी। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यवतमाळ व रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? पर्याय आहे नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे। प्रश्न क्रमांक 6, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅश डॅश किलोमीटरने कमी झाले? पर्याय आहे 513, 213, 102, 302। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 513। कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर 513 किलोमीटरने कमी झाले। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? पर्याय आहे तेरणा, प्रवरा, मांजरा, भातसा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भातसा। प्रश्न क्रमांक 8, जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश डॅश या लेणीची नोंद केलेली आहे? पर्याय आहे अजिंठा लेणी, कार्ले लेणी, पितळखोरा लेणी, बेडसा लेणी। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजिंठा लेणी। जागतिक वारसा शिल्पस्थळात अजिंठा लेणी या लेणीची नोंद केलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो? उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो? पर्याय आहे सागवन, किंडल, आवळा, आईण। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागवन। प्रश्न क्रमांक 10, माथेरान हे डॅश डॅश वस्तीचे उदाहरण आहे? माथेरान हे डॅश डॅश वस्तीचे उदाहरण आहे? पर्याय आहे रेषीय, जुळी, गोलाकार, डोंगरमाथा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डोंगरमाथा। माथेरान हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 11, रेड्डी बंदर डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहे आंबा, नैसर्गिक वायू, कोळसा, लोह खनिज। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोह खनिज। रेड्डी बंदर हे लोह खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये डॅश डॅश मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? पर्याय आहे काळी, तांबडी, गाळाची, जांभी। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काळी। प्रश्न क्रमांक 13, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे? पर्याय आहे 16, 17, 18, 20।
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17. प्रश्न क्रमांक 14. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहे औषधी निर्माण, कातडी वस्तू, कागद, होजिअरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 होजिअरी. प्रश्न क्रमांक 15. मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात. पर्याय आहे चेरी ब्लॉसम शॉवर्स, काल बैसाखी, नॉर्वेस्टर, आम्रसरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आम्रसरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.